नागपूरच्या चिटणीस पार्क आणि जवळपासच्या परिसरामध्ये काल रात्री दंगल झाली आणि मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली। मात्र काल रात्री ज्या ठिकाणी दंगल झाली होती त्या ठिकाणी सकाळपासूनच महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे। काल रात्री या संपूर्ण भागामध्ये दगडांचा खच पडलेला होता। रस्त्यावर मोठे मोठे दगड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र रात्रभरामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण भागामध्ये पोलिसांच्या सुरक्षेमध्ये स्वच्छता मोहीम राबवली आणि आता परिस्थिती जी आहे ती सामान्य दिसावी, सामान्य वाटावी याच्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून केले जात आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। काल रात्री हाच ठिकाण आहे, माझे कॅमेरामॅन दाखवतील, ज्या भागामध्ये सर्वाधिक दगडफेक जी आहे ती या दिशेने झालेली होती। मात्र आता पूर्णपणे स्वच्छता या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि रस्ते जे आहेत ते खुले करण्यात आलेले आहे। खरं पाहिलं तर जे दंगल प्रभावित भाग आहे आणि जे संवेदनशील भाग आहे त्या भागामध्ये नागपूर पोलिसांनी संचारबंदी लागू केलेली आहे। मात्र त्यामध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाही, थांबणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागपूरच्या नागरिकांचं, प्रभावित क्षेत्राच्या नागरिकांचा सामान्य जीवन जो आहे, दैनंदिन जीवन जो आहे तो सुरळीत चालावा याच्यासाठी प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच प्रयत्न केले जात आहे। आणि हा जो कालचा दंगलीचा प्रभावित क्षेत्र होता, ज्या रस्त्यावर काल आगडोम उसळलेला होता, दगडफेक होत होती, तोडफोड होत होती, तो रस्ता जो आहे तो आता प्रशासनाकडून स्वच्छ करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।